टोपी तुरा आणि कमरेला तंबाखूचा बटवा, बावनकुळेंवर चरांगींची हातवारे करत जाहीर टीका. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र गेल्या 3 दिवसात पिंजून काढला. अनेक ठिकाणी बैठका आणि सभा घेतल्या. दौऱ्यापूर्वी आंतरवाली सराटीत त्यांची आक्रमकता दिसली, तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांची मवाळ भाषा दिसली. पण दौरा आटोपता घेताना त्यांच्या शब्दांना चांगली धार चढलेली दिसली. त्यांनी सातारा जिल्ह्यातील कराडमधून सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषण आणि आंदोलनाची आठवण करून दिली. तर त्याचवेळी मराठी पुन्हा मुंबईत धडकतील हे सांगायला ते विसरले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जहारी टीका केली आहे. बावनकुळे यांनी सगळ्यांची चौकशी केल्या तर सगळ्यांना नील सर्टिफिकेट मिळेल. बावनकुळे हेच ओरिजिनल न्यायाधीश होऊ शकतात, दुसरं कोणी नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. बावनकुळे यांना जर वकिलाचा झबला घातला तर लयच बेकार दिसतील. डोक्यावर टोपी तुरा, कमरेला तंबाखूचा बटवा तरी चांगला दिसेल, अशी टोलेबाजी जरांगे यांनी हातवारे करत केली. मी लोकांच्या गाडीत बसतो तर हे माझ्याकडे बघतात, मग यांच्याकडून गाड्या कुठून आले? निवडणुकीमध्ये उभं राहण्यापूर्वी यांचं राजकारणात काय होतं हे शोधा, असा खोचक सवाल त्यांनी केलेला आहे. मी चूक करत नाही. मी स्वतःहून बावनकुळ्याच्या वाटा गेलो नाही, त्या शेतकऱ्याच्या वाटा गेलो नाही. मी पळत वाटा जात नाही. माझ्या समाजाच्या वाटा गेल्यावर मी गप नाही बसू शकत, कारण खेचडी करत नाही. हे ओरिजिनल मराठ्यांचं रक्त आहे. मला नेत्याची गरज नाही, पक्षाची नाही. बावनकुळ्याचा आपला काहीच संबंध नाही. त्याचं वेगळंच चाललं होतं. त्याचं आपलं गाव भांडण नाही, बोलणं नाही, त्याची आपल्याकडे उधरी नाही म्हणून थोडं इचकलं नाही खेळ. पण त्याचं किराणा दुकान बी नाही म्हणून त्याच्यावर साखर आणली होती, असं काही नाही. पण त्याच्या दुकान असलं त्याचं एखादं तर ते जायसारखं थोबडं त्याचं नाही. त्याचं एकदा कोण बघितलं 7-8 भाकर घालते मला. कोणत्या देशातलं हे मिळत नाही. हे उत्पादन प्रोडक्शन त्याला विचित्रच होतं. असलं प्रोडक्ट बघितलंच नाही कुणी. चष्मा काढल्यावर तर आणखी वेगळं दिसतं, कारण हे आपल्याकडे असं पिकतच नाही. किती पाणी द्या, असली बागायची असलं पीक आपल्याकडे नाहीच. एवढंच पीक होय ते फिटाळा त्याच्या पोराला असतो. मराठ्यांनी सगळे कुळ ऐकले. 92 कुळ ऐकलं, 96 कुळ ऐकलं, पण बावनकुळ कुळ हे नव्हतंच आमच्या. बरं, असला सुंदर व्यक्ती असा व्यक्ती होणे नाही, नव्हे आमच्यात नव्हे का वाऱ्याने उडून आणि तिकडं फाडलेले इंग्लंड, हॉलंड, इंग्लंड, न्यूझीलंड तिकडून उडून आलं का इकडे येऊन पण आणि मराठ्याच्या नादी लागलं. मी नाही बोलते तुला, तू टेन्शन घेऊ नको, तुला मदत नाही. तोया बाजून जेवढे ते त्यांना मिळणार नाही. मराठे तोया बाजूला जे जेव्हा त्यांचा बाजारच उठवला. मराठे हो, मराठ्याच्या मात्र जाणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही, सोडायचंच नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.